मूर्ती लहान पण कीर्ती महान. एक्झॅक्टली, मी या रोपट्याबद्दलच बोलते. रोपटं छोटं आहे पण आयुर्वेदामध्ये जे खूप सारे युजेस सांगितलेले आहे. चला तर मग जाणून घेऊया. या पानांचा जर आपण क्रश करून स्मेल घेतला, सुगंध घेतला तर तो अजवाईन म्हणजेच ओव्यासारखा येतो. येस, आणि यामध्ये नॅचरल अल्कलॉइड आहेत. ते पेन किलर, स्ट्रेस रिलीफ आणि ब्रेन रिलॅक्सेशन सारखं काम करतं. त्यामुळे तुमचा कितीही जुनाट मायग्रेनचा त्रास असो, हेडॅक असो किंवा कुठल्याही प्रकारचा हेडॅक असो, जसं अर्धशिशी आहे, त्यामध्ये हे उत्तम प्रकारे काम करतं. या पानांचा 1 चम्मच रस जर आपण अद्रकच्या 1 चम्मच रसासोबत जेवणानंतर घेतला तर हे उत्तम प्रकारे कृमीनाशक म्हणजेच डिवर्मिंग जसं काम करतो. त्यानंतर पोटांच्या समस्या जसं की पोट दुखणे, पोटात गॅसेस होणे, पोट गच्च असणे, पोट फुगवटा वाटणे आणि पोट साफ न होणे, यामध्ये पण हे उत्तम प्रकारे कार्य करतं. तसेच तुमचे मेटाबॉलिक रेट इन्क्रीज करण्याचं काम करतं. त्यामुळे ओबेसिटीवर पण उत्तम आराम देतं. त्यानंतरच तुमचं हिपॅटोसेल्युलर म्हणजेच काय तर लिव्हरचे जे सेल्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्याचं खूप उत्तम प्रकारे काम करतं. तसेच किडनी रिलेटेड कुठलाही प्रॉब्लेम असो त्यामध्ये हे उत्तम प्रकारे रामबाण उपाय करतं. वर्षा ऋतू चालू आहे आणि वाताचा काळ आहे, त्यामुळे खूप सारे सांधेदुखी, जॉईंट पेन, अर्थरायटिस यासारखे प्रॉब्लेम पाहायला मिळतात. यामध्ये जर तुम्ही सकाळी उपाशी पोटी यांचा 3-4 पानांचा चहा करून जर पिलात तर हे उत्तम प्रकारे काम करतील. कुठलाही पेन राहणार नाही. यस, हे दुसरे तिसरे काही नसून हे काय आहे तर हे पर्णयवनी आहे.